तर आरक्षण सोडतीवर ठाकरे सेनेनं आक्षेप घेतलेला आहे। ठाकरे सेनेनं महापौर पदाच्या सोडतीवर बहिष्कार घातला। काही वेळापूर्वी ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय झाल्याचं सुद्धा यावेळेला पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वी आरक्षण सोडत निघाली, त्यानंतर मुंबईचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गात महिलेसाठी राखीव झाल्यानंतर ठाकरे सेनेनं आक्षेप घेतलाय। काय नेमके आक्षेप आहेत ठाकरे सेनेचे सांगतायत किशोरी पेडणेकर। मुंबई ही आदिवासी पाडे वगैरे आहेत। मुंबई जर त्याच्यामध्ये टाकली असती तर जे आपण वगैरे म्हणतो त्यांना न्याय मिळाला असता, कारण मुंबईत अजून ते कधीही आरक्षण आलेलं नाही। आम्ही एससी बद्दल बोलत नाहीये, पण ते टाकले गेले नाहीत आणि ऐन वेळेला सांगितलं की 3च्या वर नगरसेवक असते तर टाकलं असतं। ह्याचा अर्थ तुम्ही त्या दोन लोकांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या समाजावर अन्याय केलात। तुम्ही ओबीसी मध्ये जे टाकायला पाहिजे ती मुंबई ती तुम्ही टाकली नाही, त्याचा अर्थ तुम्ही ओबीसी समाजाला पण अन्याय केला। पण जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी आता मुंबई खुला प्रवर्ग केलेला आहे, सलग तिसऱ्यांदा झालेलं आहे ना? हे तिसऱ्यांदा म्हणजे हे रॉंग नाही का? म्हणजे तुम्ही